नमस्कार. सुप्रिया जोशी ब्लॉगवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. 2025 हे वर्ष माझ्या आयुष्यात आनंददायी गेलेलं आहे. त्याचं कारणही तसंच होतं. काय कारण होतं म्हणताय तर माझा मुलगा अनिकेत, मुलगी अंकिता आणि जावई गौरव दाभाडकर यांनी मला सरप्राईज दिलेलं होतं आणि ते म्हणजे माझ्या 61 सोहळा समारंभाचं. अतिशय थाटामाटात, मला कल्पनाही नसेल इतक्या छान पद्धतीने त्यांनी माझा हा थाटमाट केलेला आहे आणि 61 सोहळा साजरा केला. यामध्ये सगळ्यांनाच बोलवलेलं होतं. माझ्या मैत्रिणींचा ग्रुप होता आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्याचं नियोजन ह्या तिघांनी मिळून केलेलं होतं. आणि त्यामुळंच मला असं वाटलं की खरोखरच मी खूप भाग्यवान आहे आणि हा सोहळा सगळ्यांना दाखवावा, की मुलांनासुद्धा जेव्हा आपल्या आईविषयी, पालकांविषयी खूप काही वाटत असतं, पण ते व्यक्त पण करायला हवं, तेव्हा त्या आईला, वडिलांना आनंद होत असतो. आणि असाच आनंद माझ्या मुलांनी मला दिलेला आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करावासा वाटला. आणि हा कार्यक्रमाचं संपूर्ण जे डिटेलिंग आहे तर ते मी आता इथे तुम्हाला माझ्या ह्या व्लॉगद्वारे दाखवणार आहे, जेणेकरून माझ्यासुद्धा आठवणीत हा सोहळा कायमस्वरूपी राहील. धन्यवाद. तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा सोहळा तुम्ही नक्की पाहावा असं मला वाटतंय. म्हणूनच माझं वर्ष जे आहे हे तर खूप आनंदात गेलेलं आहे आणि मला माझ्या मुलांविषयी सुगंधा परी दळवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. पाव्यातला सूरजेसा ओठातुणी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. मोबाईल थोड़ा साइड लगा, मोबाईल प्लीज. आयुष्याचं नवबळण म्हणजे 90 गोड बातमी म्हणजे पुन्हा गोड बातमी म्हणजे लक्ष्मी आगमन. गोड पावलांची चाहूल. जोरात टाळ्या पाहिजे मला. म्हणजे जावई आगमन म्हणजे
म्हणजे नारायण आगमन आणि खुशीला उधाण आलेला आनंदाला खूप सारं भरभरून आठवणी घेऊन दीदीने कोरा कागज था एक मन मेरा लिख लिया नाम उसमें तेरा या सगळ्याच्या गोड आठवणीत तुम्ही अक्षरशः सामील आहात आणि जे 7 कमळांचा त्यांचा 7 पावलं चालून त्यांनी या गोड आठवणींची सुरुवात केली त्या गोड आठवणींची आणि दीदीची आठवण म्हणून एंट्री मोठ्या कमळात होणार आहे मोठ्या टाळ्या तुमच्याकडे पाहिजेच मला थोडं बॅक साईड बाजूला समोर समोर फूलों में खुशबू है इस दिल में एक तू है जन्मों के साथी हम साथ साथ हैं जन्मों के साथी हम साथ साथ हैं बंधन तो प्यार का बंधन है तुम ही मेरे जीवन हो तुम्हें देख देख जी लूंगी तुम ही मेरे जीवन हो तुम्हें देख देख जी लूंगी मैं तो तुम्हारे खातिर दुनिया का जहर पी लूंगी तेरे पावन चरणों में आकाश झुका देंगे हम तेरी राह में जो शोले हो तो खुद को बिछा देंगे हम ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए जन्मों की दीवारों पर हम प्यार अपना लिख जाए ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संगम है एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों
एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। काम तुम्हारे ही काम से होता है, मेरा नाम तुम्हारे ही नाम से बनता है, मेरा काम तुम्हारे ही काम से होता है, मेरा नाम तुम्हारे ही नाम से। तुम जैसे मेहरबान का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यातलं वर्णन केलेलं आहे। सुप्रिया, घेतलेस वाटून त्याग तुझा महान, आयुष्यामध्ये सरकारसाठी करत आली आणि त्याग केला, हे तिचं महानता आहे। प्री, आपल्यालाही खूप आनंद झालाय। जोशी आडनावात सुद्धा कौतुक आहे बरं का, सगळ्यांचा उत्साह फार आहे। जोशात केला थाट मुलांनी, जोशात केला थाट मुलांनी, म्हणून आज कृतार्थ झालीस तू आई, तुझ्या मुलांमुळे तू आज कृतार्थ झालेली आहेस। शीतल ज्योती सम जणू देवते समयी, शीतल ज्योती सम देवते समयी, कमावलीस तू ही पुण्याई। सुप्रिया अशोक जोशी यांच्या नावाचा सर्वात दिल का कोई टुकड़ा कभी दिल से जुदा होता नहीं, अपना कोई जैसा भी हो अपना है वो दूजा नहीं। यही वो मिलन है जो सचमुच है, दिल का करार क्या कहना। खिले खिले चेहरे से घर है मेरा, गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले, फुलले रे क्षण माझे फुलले रे। व्यक्तिमत्व ही अफलातून असतात, काही व्यक्तिमत्व ही अफलातून असतात। कुणाचाही आधार नसताना शून्यातून आपलं विश्व निर्माण करतात, कुणाचाही आधार नसताना शून्यातून आपलं विश्व निर्माण करतात। अशीच आज एक माझी मैत्रीण, तिचा आज हा वाढदिवसाचा योग आहे आणि त्या निमित्ताने आपण सगळे ह्या ठिकाणी जमलेलो आहोत, अतिशय आनंदात आणि अतिशय उत्साहात
आपल्या सगळ्यांच्या प्रेमाच्या संवादात हा वाढदिवस साजरा होतोय म्हणून मला खूप आनंद होतो. कसं आहे, तिच्याकडे पाहिलं की लक्षात येतं सुंदरता ही काय असते. सुंदरता नुसती दिसण्यातच नसते, तर सुंदर दागिने घालणं, सुंदर साडी नेसणं, सुंदर प्रवास करणं, सुंदर वाचणं, सुंदर ऐकणं, सुंदर कविता सांगणं आणि जे जे सुंदर सुंदर आहे ते सगळं तिच्या व्यक्तिमत्वात आहे आणि आम्ही त्यांचा आनंद घेतो. आम्ही त्यांच्या मैत्रिणी आहोत. तिचं चांगलं वाईट लगेच आम्ही तिला सांगतो की हे चुकलं तुझं, हे चांगलं नाही, हे चांगलं आहे. आणि अशा रीतीने आम्ही तिच्या सगळ्या याच्यावर एक प्रकारचं परीक्षण करत असतो. पण खरंच तिच्या अगदी नोकरीला लागल्यापासून रिटायर होऊन आज ती ह्या ठिकाणी आहे, इथपर्यंतच्या प्रवासाची मी साक्षीदार आहे. तिच्या ह्या प्रवासात काय काय अडचणी आल्या, काय आनंदाचे क्षण तिने उपभोगले, त्या सर्व वेळेस मी तिच्या बरोबर होते आणि म्हणूनच तिच्याशी एक दाट मैत्रीचं नातं माझ्याशी आहे. तुम्ही सगळे बोलणार आहातच. मुलंही म्हणतील आई कशी चांगली आहे, बाकीचे तुम्ही सगळे म्हणतील कुणी सून, कुणी भाऊजाई, कुणी आहे. पण आदर्श मैत्रीण कशी असावी ते मी ह्या ठिकाणी आज सांगणार आहे. की आदर्श मैत्रीण खरं सांगू का, तिची माझी जवळजवळ सारखीच समरी आहे, कहाणी आहे. आणि आम्ही दोघी जणी उभ्या राहिलो, पण मी जरा आणखीन मागच्या पावलावर होते. नको बाई, आपल्याला नाही, आपल्यासाठी ही गोष्ट नाही. पण तिने मला त्याच्यातून काढलं आणि तिने तिच्या बरोबर पहिली वारी मी केली ती हैदराबादची. तिने मला विमानात बसवलं. बीड सारख्या छोट्याशा त्याच्याही पेक्षा खेड्यातली मी मुलगी औरंगाबादला आले नोकरीसाठी म्हणून राहिले. पण विमानात बसणं आता काही तुमच्यासाठी फार अवघड नाही, पण माझ्यासाठी ती गोष्ट अवघड होती. आणि पहिल्यांदा तिने मला विमानात बसवलं आणि पहिल्यांदा मला आनंद दिला. हैदराबाद दाखवलं, पिठापुरम दाखवलं आणि आता बरंच काही मी तिच्या बरोबर पाहते आहे. आणि मग ह्या सगळ्याचा आनंद जो आहे तो मनापासून मी घेतलेला आहे आणि हा आनंद केवळ तिच्यामुळेच मला मिळालेला आहे. आणि म्हणून काय आहे की आम्ही दोघी ट्रेनिंगला बरोबर होतो. एक किस्सा सांगावासा वाटतो की आम्ही ट्रेनिंगला बरोबर होतो. तिचं पहिल्यापासून असं राहणं पॉश आणि माझं हे असं. आणि मग आमचं ट्रेनिंग सुरू झालं. मी केंद्र प्रमुख म्हणून होते, ती पण मुख्याध्यापिका होती. आणि आमचं ट्रेनिंग जेव्हा सुरू झालं तिथे, तेव्हा आणखी एक आमच्या बरोबर शिक्षक होता, तोही ट्रेनिंग देत होता. आणि तो हिला म्हणायला लागला मॅडम, आणि मला म्हणायला लागला देशपांडे बाई. मला असा राग आला, म्हणलं की बाई आणि मॅडम असं का असं वाटतं तुम्हाला? मी मॅडम नाही, ती मॅडम आहे, मी मॅडम नाही. मी त्याच्यावर रागवले. अर्थात रागवणं आनंदाचं होतं किंवा मजेचं होतं. पण तो म्हणाला नाही, तुम्ही आई आहे आणि ती ताई आहे. आणि इथेच आमचं मग भांडण मिटलं. पण अशा प्रकारचं बरेच काहीतरी गंमत व्हायची आणि पुष्कळ वेळा भांडणं व्हायची. पण थोड्या वेळाने ती भांडणं मिटली जायची आणि पुन्हा आम्ही एक व्हायचो. असे आयुष्यातले बरेच प्रसंग आमच्या दोघींचे आहेत. तर मला ह्या ठिकाणी मुद्दाम सांगायचे की मला गुरु ठाकूर जे आहेत, गुरु ठाकूर यांची कविता फार आवडते. आणि ती गुरु ठाकूरची कविता मला असं वाटतं की ती हिच्यासाठीच लिहिलेली आहे की काय. कारण गुरु ठाकूरच्या कवितामध्ये सगळ्यांनी ऐकावं अशी आहे. थोडं लक्ष करा. असे असावे दुनियेमध्ये, असे असावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे असावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.
पाय असावे जमिनीवरती. आपले पाय नेहमी जमिनीवरती असावे. आपले पाय जे आहेत त्याबद्दल कवी सांगतोय, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. आणि ह्या पुढची ओळ तर फारच छान आहे. संकटास ठणकावून सांगावे. संकटास ठणकावून सांगावे. आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे. आणि असं भर उन्हात आपल्याला सावली देणारं हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय चांगलं आणि अतिशय सुंदर असं. तर आता ठाकूर बिकूरचं ऐकलं, पण मला वाटलं मलाही लिहिता येते की नाही, म्हणून मी पण लिहून पाहिलंय. थोडं माझंही ऐकून घ्या, आवडलं नाही तरी. नक्षी सुंदर ही वेलीवर. नक्षी सुंदर ही वेलीवर पाऊस वारा गात असे. हिंदोळे हे घेता घेता मन झाले मोर पिसे. अवचित कशी तू आलीस आणि भिजवून मजला तू गेली. अवचित अशी आलीस कशी तू भिजवून मजला तू गेली. सुख दुःखाच्या गोष्टी रंगत संगत रात पुढे सरकून गेली. सुप्रिया तू तुझ्या नावाचा. सुप्रिया तू तुझ्या नावाचा आधार मजला बहु असे. येणाऱ्या संकटास उत्तर डोळ्यातच तुझ्या दिसे. कधी न घाबरली कोणाला अबला नव्हती सबला तू. कधी न घाबरली कोणाला अबला नव्हती सबला तू. जुन्या चाली मोडीत काढून संजीवनी तू दिलीस तू. जुन्या चाली मोडीत काढून संजीवनी ती दिलीस तू. सुंदरतेच्या सुमनावरचे. सुंदरतेच्या सुमनावरचे सुंदर दागी नेल्याली. हौस दिला अजून आहे ही चीर यौवनाची. कधी होऊ नको म्हातारी. कधी होऊ नको म्हातारी. वय कितीही वाढू दे. किती जगली यापेक्षा कशी जगली हे सगळ्यास समजू दे. भर उन्हात सावली देणारे तुझे झाड सदा फळो. अनंत सुख आनंद आशा नयनी तुझ्या नित्य राहू. नयनी तुझ्या नित्य राहू. थँक्यू व्हेरी मच. फार 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 कच्ची आहे, तर मी वाचून दाखवते, पण ते दुसरीतलं वाचणं वाटणार आहे. तर तुम्हाला एकदम तुमच्या लहान मुलांची आठवण येणार आहे आणि त्याच्यामध्ये बरेच स्पेलिंग मिस्टेक असणार आहे. तर मला समजून घ्या आणि स्पीचसाठी मी पहिलेच माफी मागते. बघा, लिखाण चांगलं आहे, फक्त बोलण्यात थोडासा प्रॉब्लेम आहे. हे सांगताच सुरू करते. मम्मी तूच माझं प्रेम. कधी हे शब्दात मावणार नाही. अडचणीत सामोरे जात तू कधीही मागे फिरलीस नाही. मूल म्हणे आई वडिलांकडनं शिकते सारे. मूल म्हणे आई वडिलांकडनं शिकते सारे. मी शिकले तुझ्याकडनं खऱ्या ताकदीचे सारे धडे. कधी मला तू नाही म्हटलीस नाही. कधी मला तू नाही म्हटलीस नाही. हार न मानायची सवय मला तुझ्याकडनंच आली आहे. मी कुठेही गेले, अडचणीत असले तरी तू सगळं सोडून तू माझ्याकडे धावत आली. संकटात माझ्या पाठीशी कायम उभी राहिलीस. पप्पांनंतर निभावले दोन्हीही जबाबदाऱ्या तू. आईच नाही तर वडीलही बनली माझे, हे मी खरं सांगू. कधीच प्रेमाचे कमी जाणून दिली नाही. भारतात आले की तुझ्या मायेचा सुगंध सगळीकडे पसरलेला दिसतो. माझ्यासाठी तो खूपच खास असतो. तुझ्या परिश्रमाची सीमा कधी मला संपूर्ण समजली नाही. तुझ्या परिश्रमाची सीमा मला कधीच संपूर्ण समजली नाही. पण तू माझ्यासाठी सगळं केलंस. थांबणं हा शब्दकोशातच तुझ्या नाही. तुझ्या आशीर्वादात मी घेतली उंच भरारी. तुझ्या आशीर्वादात मी घेतली उंच भरारी. US मध्ये मास्टर, ॲमेझॉनमध्ये नोकरी. घर गाडी सगळं हे झालं, हे तुझीच कृपा आहे आई. माझ्या चुका तू प्रेमाने समजावल्यास. माझ्या चुका तू प्रेमाने समजावल्यास.
आणि माझा आत्मविश्वास तू उभा केलास. संकटांशी लढण्यास तू मला बळ दिलं ग आई. तुझ्या हास्यात माझं संपूर्ण आयुष्य लपलंय. तुझ्या हास्यात माझं संपूर्ण आयुष्य लपलंय. तुझा आनंद हाच माझा खरं प्रेम आणि माया आहे. मी दूर राहिले तरी तू सतत जवळ आहे. आपल्या नात्यात एक खास कनेक्शन आहे. न दिसणारे पण हृदयाशी घट्ट असलेले असे ते एक अबोले अचूक नाते आहे. आता करायची पाळी ही आमची आहे. सगळ्यांनी ऐका बरं का, खास हे मुलांसाठी आहे. आता करायची पाळी ही आपली आहे. न सांगता न बोलता मनातले सगळे आईबापांचे ओळखून घ्यायचे आहे. केलीस तू माझ्यासाठी सगळे. जसं तू नाही नाही म्हटलीस तसं मीही कशाला आता कधीच नाही म्हणणार नाही आई. सगळं तुला पुन्हा एकदा सांगते, ते लक्षात ठेव. नाही कधीच म्हणणार नाही. तू म्हणेल त्याच्यापेक्षा 10 पट मी नेहमीच करेल ग आई. आता मला नेहमी एअरपोर्टला तू घ्यायला येशील ना, म्हणूनच मी घेतली आहे आईसाठी ही टाटा टियागो EV. आता 4 चाकीत बसून करू लॉंग ड्राईव्ह. तुला हसताना पाहा ना, हाच माझा सच्चा लाईफलाईन. मैत्रिणींना घेऊन जाशील एकदम भुरभुर. मैत्रिणींना घेऊन जाशील एकदम भुरभुर आणि तेच पाहून छानसा सेल्फी पाठवशील ना मला नक्की. तुझ्या आशीर्वादात काहीही शक्य आहे. तुझ्या आशीर्वादात काहीही शक्य आहे. तुझ्या प्रेमाचे माझे हे खरे बळ आहे. आता करायचं चाक आणि आयुष्याचं चाक. आता काराचं चाक, आयुष्याचं वाहन, आयुष्याचं चाक तुझ्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने हेच माझं खरं धन आहे. आपल्या सगळ्याच्या भावना शब्द व्यक्त होत नाही. आपल्या सगळ्यांच्या भावना माझ्या तर अडखळतच व्यक्त होत आहेत पण आपल्या सगळ्यांच्या भावना शब्दात व्यक्त होत नाही. पण मनातले जे बंधन आणि नाते असते हे एका मुलीचे आणि लेकीचे कधी तुटत नसते. मनापासून म्हणते थँक्यू तुला. खूप छोटा शब्द आहे हा थँक्यू. मनापासून म्हणते थँक्यू तुला. तुझ्या प्रेमामुळे माझ्या आयुष्य सुंदर झालंय हे खरं सांगते मी. इट्स ट्रूथफुली युअर्स अंकिता. माझी मराठी पार खराब आहे. आय एम सो सॉरी. जायचं बरं का कारमध्ये दिलेली आहे. आणि या आईने आता ती कार चालवायची आणि कार घेऊन एअरपोर्टवर तिला घ्यायला जायचं. हा सगळा मतितार्थ तिने तिच्या भाषणातून व्यक्त केला. पण प्रत्यक्ष सांगितलं नाही की वाढदिवसाच्या आईला काय गिफ्ट दिलं. तर आईला गिफ्ट दिलेले आहे अंकिताने 4 व्हीलर. अतिशय सुंदर आणि छान इलेक्ट्रॉनिक मस्तपैकी. फक्त अंकिताने नाही बरं का, आमचे जावई बापू आहे भारी. गौरव सोबतची साथ होती म्हणून केलं मी एवढं सारं. खरंच सॉरी हा. शेवटी कुठलीही गोष्ट दोघांच्या विचाराने होत असते. गौरवनी आणि अंकिताने दोघांनी मिळून एक विचाराने गौरवनी सासूबाईंचं कौतुक छान केलं आणि अंकिताने आईचं कौतुकही छान केलं. धन्यवाद गौरव, थँक्यू. मिस्टर रावसाहेब उन्हाळे ते सुद्धा थोडंसं मनोगत व्यक्त करते. सुप्रिया जोशी यांना अनेक उत्तम शुभाशीर्वाद, अभिनंदन. आपली आवड, जिद्द, श्रम यामुळे आपण आपली जीवनातली उच्च पातळी गाठू शकला. घर सांभाळून आपण मुलांचे शिक्षण उत्तम प्रकारे पार पाडले. आपले स्वतःचेही शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षणात त्यानंतरही विविध विषयात आपण भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत. नोकरीत केंद्रीय विद्यालयात केंद्रीय प्रमुख म्हणूनही उत्कृष्ट काम केलेले आहे. सेवानिवृत्तीनंतर आपण व आपल्या बरोबर येऊ अनेक मित्र मैत्रिणींना पर्यटन, देवदर्शन घडविले. समाजसेवेचा हाही एक भाग आपण चांगल्या प्रकारे हाताळला. आपल्या कष्टाचे व चिकाटीचे चीज झालेले आहे. उर्वरित जीवनात आपणास आनंद, समाधान, आनंद मिळो, आरोग्य उत्तम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आजी म्हणजे ही माझी मावशी.
तर मावशीच्या अनुषंगानेच एक जी कविता मला वाटते किंवा माझ्या ज्या भावना आहेत तिच्याबद्दलच्या त्या मी फक्त मांडते. मावशीबरोबरचं नातं खरंच खूप छान असतं. हे नातं भावनिक पातळीवर खूप आनंद देणारं असतं आणि मावशी भरभरून प्रेम देत असते. आपल्या जन्माआधीच म्हणजे आपण अगदी आईच्या पोटात असल्यापासून तिची आपल्याशी एक अदृश्य नाळ जोडली गेलेली असते. तर आपल्या जन्माने झालेला आनंद तिला सुद्धा अवर्णनीय असतो. मग खरंच मावशी नेमकी कोण असते? आई नसताना तुमच्यासाठी तुमची हक्काची माया देणारी स्त्री म्हणजे मावशी. ही तुमची प्रेमळ हाक ऐकताच तुम्हाला भरभरून प्रेम देणार. तुमच्या लहानपणाची साक्षीदार, तुमच्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्णच होत नाही. तिचं वाढणारं वय आणि त्यामुळे वाढणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला तिच्यापासून दूर करतात. पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं, तुमच्याही नकळत. तू अगदी तुझ्या मावशीवर गेलीस असं कोणी म्हटलं तर एक वेगळंच हसू आपल्या चेहऱ्यावर उमटतं. आणि अगदी आजही मावशीसाठी तुम्ही कोण असता? तर तुमच्या जन्मापूर्वीपर्यंत तिला कदाचित लहान मुलं अजिबात आवडत नसावीत, पण तरीही तुम्हाला पाहिल्यावर तिच्या पोटात मायेचे झरे लोटतात. कसे कोणास ठाऊक, तुमच्या लहानपणी तुमची केअरटेकर असते, तुमच्या आईच्या हक्काची असिस्टंट असते. अशा अनेक जबाबदाऱ्या तिने यथार्थ पार पाडलेल्या असतात. तुमच्यासाठी एखादं म्हणून गिफ्ट घ्यायला जाते आणि प्रत्यक्षात जे जे आवडेल ते तुमच्यासाठी सगळं घेऊन येते. अगदी सहज तुमची आवड निवड मनापासून जपते. दर वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रती तिची माया आटत असते, अगदी तिची मुलं झाल्यावर सुद्धा. आणि हे खरं आहे, कारण तिने माझा पहिला दिवाळी सण तिच्या घरी अगदी आनंदामध्ये जोरदार साजरा केलेला होता. अगदी ताशा नगारे लावून, म्हणजे ताशेवाले बोलवून सकाळी सकाळी पहाटे दिवाळी पहाट म्हणून आम्ही तिच्याकडे आंघोळी करायला अगदी उठणं बिटणं लावून जोरदार साजरा केला होता. लग्नानंतरचा पहिला दिवाळी सण. तिची मी मानलेली मुलगी मोठी असल्यासारखी होती, त्यांच्या फॅमिली मेंबर्सपैकी एक अशी. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचं तिच्याकडे राहणं असायचं. आईच्या पश्चात आई एवढेच तुमचे लाड करणारी आणि कशाचीही अपेक्षा न ठेवणारी तुमच्या आईची ती सावली असते, अशी ती मावशी. आय लव्ह यू मावशी. आपले शेवटचे असे 2 स्पीच राहिले आहे आणि जेवणाची तयारी झाली आहे. 2 स्पीच म्हणजे एक आहे मामीचा, एक आहे जावई बापूंचा मान आणि त्याच्यानंतर स्वतः आई 2 शब्द बोलणार आहे. त्यानंतर असणारे झिंगाट, बिकॉज त्यानंतर असणारे मम्मीचा, मैत्रिणींचा, आमचा असा डान्स. तर हे भाषण झाल्यानंतर जेवणाची सोय केली आहे. तुम्ही छान जेवण करता करता डान्सचा एकदम आनंद घेऊ शकता. तर तेच मत होता. आता मामी अगदी सुरुवातीपासून फ्रेंडशिप निभावणारे असे अनिल सबाई सर, संजय घाटनांद्रेकर सर आवर्जून आलेले आहेत. आणि सबाई सरांनाही मी विनंती करते की थोडंसं 1-2 शब्द बोला. घाटनांद्रेकर सरांनी बोललं तर चालेल. कमी वर्षात संबंध आला, एक 7-8 वर्षापूर्वी, पण तो आमचा एक 30-40 वर्षापासून अशा पद्धतीनं त्यांचा संपर्क आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसानं जी कविता होती ती खरंच त्यांच्या जीवनावर सार्थ आहे. चांगलं काम करणाऱ्याला अनेक प्रकारे त्रास होतो, तर तो त्रासावर त्यांनी मात केलेली आहे. कृष्ण नीती काय असावी ही आपण त्यांच्याकडून शिकली पाहिजे. आपण राम होतो, पण आपण हे शिकलं पाहिजे त्यांच्याकडून की कोणत्याही वादळ येऊ काही येऊ, पण आपण आपली जी नाव आहे ती आपल्या दिशेने घेऊन जायची आहे. आणि ते विविध प्रकारे त्यांना म्हणजे माणूस काम करू शकणार नाही अशा ठिकाणी त्यांना हटकून प्रशासनानं त्यांच्या बदल्या केल्या किंवा काय केलं असेल, पण त्यांनी नाव डगमगली नाही आणि त्यांच्या येणं चालत राहिल्या. तर त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस सुखदुःखामध्ये त्या प्रत्येकाच्या सामील झाल्या. आणि शाळेमध्ये जेव्हा आमचा संपर्क यायचा तर त्यांनी कधी पण स्वतःच बिल द्यायचं, कितीही असो काही असो. तर अशा पद्धतीनं त्यांचं जे भावी जीवन आहे ते असंच उज्ज्वल आणि आनंदी राहो, अशाच त्या नावाप्रमाणे हसत राहो, अशा मी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
हा बघितलं सगळ्यात आधी झालेलं नातं आमचं म्हणजे बहिणींचं. त्या माझ्या नणंद नाहीच एक बहीण आहे. माझ्या सगळ्या सुखदुःखात प्रत्येक क्षणी त्या माझ्या पाठीशी आहेत. आणि एवढंच सांगेन मी की मला आज मी जे घडलेली आहे त्याची प्रेरणा म्हणून त्या माझ्यासाठी प्रेरणा स्रोत आहेत. आणि प्रत्येक क्षणी कुठलाही क्षण असो, शाळेचा असो, घरचा असो, त्यामध्ये त्यांनी मला साथ दिलेली आहे. तर असंही बहिणीचं नातं, कारण एरवी नणंद भाऊजाईंचं नातं फार कडू असतं, कंटिन्यू गॉसिप चालू असतात. पण आमच्या नात्यामध्ये असं कधीच झालेलं नाहीये की हिने असं केलं, तिने तसं केलं. त्यामुळे पुन्हा एकदा या बहिणीच्या नात्याला सलाम. नभा म्हणजेच नणंद आणि भाऊजाई ही एक नणंद असा आमचा ग्रुप आहे. आणि आम्ही सगळ्या जणींना, माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणी आम्ही घेऊन जातो. आता आम्ही खूप एन्जॉय करतो, कारण आतापर्यंत खूप कष्टात गेले सगळ्यांचेच दिवस. आता सगळ्यांकडे वेळ आहे, पैसा आहे, पण आनंद उपभोगण्यासाठी मार्ग नसतो. तर आम्ही नभा टूर्स तर्फे, म्हणजे ही यांचीच कल्पना आहे, आम्ही आपलं त्यांचं शेपूट धरून मागे जातो. आणि खूप छान मज्जा येते. सगळ्या जणींना आम्ही ट्रिपमध्ये घेऊन गेलो तेव्हा एन्जॉय होतो, सगळ्यांच्या हौशी पूर्ण होतात. आणि जे मनात राहिलेले एक छोटासा कोपरा असतो की आपणही कुठेतरी आनंद व्यक्त करावा, कुठेतरी फिरायला जावं, निसर्गात जावं, फोटो काढावेत, छान छान ड्रेस घालावेत, हे सगळे या माध्यमातून पूर्ण होतात. तर तुम्ही सुद्धा नक्की एन्जॉय करायला नभा टूर सोबत या. हो, ही रडली तरी गैरसमज करून घेऊ नका. काय एकीकडे बोलते की बहीण आहे आणि एकीकडे रडतोय, तुम्हाला वाटायचं की इथून काहीतरी चिमटा वगैरे काढलाय काय तुला. असं काही नाही. जावाई बापू, आमच्या सासूबाई सुप्रिया अशोक जोशी अर्थात मम्मी यांचा हा 61चा सोहळा आहे. त्याच्यामध्ये मला 2 शब्द बोलायची ऑपॉर्च्युनिटी भेटते, हे मी माझं भाग्य मानतो. माझ्या अगोदर बऱ्याच लोकांनी एकदम छान शब्द बोलले, कविता बोलल्या आणि जुन्या आठवणी सांगितल्या. त्याच्या पलीकडे मी काय सांगू याचा प्रश्न पडला मला आता. त्यामुळे मी थोडक्यात सांगायचं झालं तर मम्मीचा हा आयुष्याचा प्रवास आहे हा अगदी प्रेरणादायी आहे. त्यांनी त्यांचा जिल्हा परिषदमधला जॉब एकदम प्रामाणिकरित्या आणि रिस्पॉन्सिबिलिटीने पार पाडला. एस्पेशली जेव्हा त्या विभाग प्रमुख होत्या त्यांचा पूर्ण कल आणि फोकस हा मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या वाढीसाठी त्यांनी डेडिकेट केला आणि तो इमानदारीने पूर्णपणे पार पाडला. आणि थोडक्यात सांगायचं झालं की त्यांची ही चिकाटीची वृत्ती, सतत झटपट करून नेव्हर गिव्ह अप हे ॲटिट्यूड आणि मी काही करू शकते ही थिंकिंगने त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या आयुष्यामध्ये. बऱ्याच गोष्टीला सामोरं जाऊन त्यांनी बऱ्याच विविध लेवलवर त्यांनी अचिव्हमेंट हासिल केलं आहे. आणि त्यांच्या या वृत्तीचा, त्यांच्या ॲटिट्यूडचं आम्ही थोडं जरी रेप्लिकेट केलं तर आम्ही एकदम आनंदी होऊ. फक्त एकच त्यांना आता शुभेच्छा द्यायचं म्हणतो की आता तुम्ही एकदम आनंदी राहा, आयुष्याचा एकदम आनंद घ्या, निरोगी राहा आणि एकदम समाधानी राहून एन्जॉय करा. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. बसून बसून कंटाळा. पहिलाच प्रसंग आहे हा. असं आपण बसायचं, आपलं कौतुक कोणीतरी करतंय, सत्कार करतंय आणि त्यामुळं त्याचा आनंद वेगळाच असतो. मगाशीच आमच्या ताईने सांगितलं की माझ्या मुलीने आणि जावाई बाबूंनी मला तियागो टाटा तियागो ईव्ही दिली. खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे. दोघांनी हे केलं, पण ह्याच्यासाठी की त्यामागची प्रेरणा जी आहे तर ती आहे ज्योतिबाईंनी आणि विजयरावांची. आईबाबांचे संस्कार आहेत. नाहीतर कोण हो, विहीनबाईला सासूबाईंना एवढी गाडी घेतल्यानंतर हे होतं, पण त्यांनीच उलट सांगितलेलं आहे, नाही, आईंची हौसमौस तुम्हीच करायची आहे. आणि त्यामुळं सर्वप्रथम त्या माऊलीचे मी धन्यवाद मानते, त्याच्या बाबांचे धन्यवाद मानते की खरोखरच इतकं सुंदर जावई मला मिळाला आहे तो त्यांच्यामुळं. आता
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे रानमाळी. असंच माझा जन्म झाला. आई बाबांनी मायेचं खत घातलं, संस्काराचं पाणी घातलं आणि मी घडत गेले. अशीच घडत होते मी, पण संस्कारानेच घडत होते, जसे आता मी माझ्या मुलांवर संस्कार करते. आणि हे बाळकडू आई बाबांकडूनच आलेलं आहे. तर असं घडत असतानाच वाढत गेले, अनेक पायऱ्या सर केल्या आणि मग माझ्या करिअरची सुरुवात झाली. स्वप्न होतं, शिकवायला फार आवडतं ना इतरांना, म्हणून शिक्षिका झाले. म्हणजे कुणी म्हणायलाच नको की फार शिकवते याला त्याला म्हणून. तर असं 1984ला माझा हा वृक्ष थोडासा मोठा झाला. आजची थीम आहे म्हणून वृक्ष तुला केलेली होती. तर असा हा माझा जीवन वृक्ष माझा मोठा झाला आणि 1984ला अवघ्या 300 रुपयावर शिक्षिका म्हणून मी लागलेली आहे. आणि तिथेच माझं एक पाऊल पुढे पडलेलं आहे. पुढे 1-2 वर्षानंतर 1986ला असंच झालं. आमच्या मोठ्या जाऊबाई सुरेखा जोशी, सुरेखा वहिनी ह्या पण तिथेच राहायच्या कन्नडला वगैरे. एके दिवशी आल्या, पाहिलं, कारण त्यांच्या दिरांना सर्व्हिसवाली मुलगी पाहिजे होती म्हणून त्यानंतर असं त्यांनी येऊन आईला वगैरे सांगितलं, हे केलं. आणि माझं आपलं मी सांगितलं की आत्ताच तर मला सर्व्हिस लागली, जॉब लागला आहे, आणखी 300 रुपयावर काम करते कुठे. तरीसुद्धा आईने सांगितलं नाही, केव्हा तरी तुला हे करायचंच आहे. तर मग तू विचार कर, आपण आधी पाहू. बहिणीचा भाऊजींचाही सल्ला घेतला. मी हे काय लावले आहे आईनी, तर आमची ताई भाऊजी म्हटलं नाही नाही आपण पाहून घेऊयात. त्याच्यानंतर आम्ही पाहिलो आणि माझ्या जीवनात आला आहे हा अशोक वृक्ष. नावाप्रमाणेच त्यांनी कधीही मला दुःख दिलं नाही. आणि 1986ला मी झाले विवाहबद्ध. असाच संसार फुलत होता आणि हे झाड हळूहळू आणखीन मोठं होत होतं. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने ते वाकतही चाललं होतं नकळत. आणि असं घडत असतानाच अनेक नात्यांच्या, अनेक पारंब्या वडाच्या ह्या नात्याच्या रूपाने माझ्यामध्ये जोडत गेल्या. कधी नंदेच्या, कधी जावेच्या, कधी दिरांच्या. आणि सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. अजूनही मला ते कधीच एकटं पडू देत नाही. तर असा हा आमचं चाललेलं असतानाच आमच्या संसारवेलीवर एक छानसं टपोरा फूल उमललेलं आहे. आणि 1990ला माझ्या अनिकेतचा जन्म झाला. खूप आनंद झाला. आमच्या ननंदबाईंच्या नवसाचा हा आमचा अनिकेत, कारण त्यांनी गणपतीला नवस केला होता, मलाही करायला लावला होता जेव्हा मुंबईला आम्ही गेलो होतो त्यावेळेस. तर असं हे होत असताना त्याच्या बाललीला पाहता पाहता आम्ही दोघंजण रंगून जात होतो. आणि नकळत पुन्हा चाहूल लागली आमच्या प्रिन्सेसची. 1994ला अंकिताची रूपाने ही प्रिन्सेस आमच्या आयुष्यात आली आणि आमचं पूर्ण जीवन तिनं उजळून टाकलं. पुढे तिनं तिचं हे नाव पण सार्थच केलं. आणि अशी ही अंकिता, तिच्या बाललीलाने आम्ही हे करत होतो. तिच्यासारखंच तिचा हट्टीपणा कधी आम्ही सहन केला, कधी तिचे हट्ट पुरवले तर कधी तिला रागावलं. पण हे सगळं तितकंच असतं, तुम्हाला माहिती आहे थोडक्यासाठी. आणि असं होत असतानाच जेव्हा शिक्षिका होते, पुढे पुढे जात होते, त्याच वेळेस एक आनंदाचा वसंत ऋतू आमच्याकडे आलेला आहे आमच्या जीवनामध्ये. आणि 2007ला माझं प्रमोशन झालं मुख्याध्यापक म्हणून. तेव्हा खूप आनंद वाटला हो की आपण मुख्याध्यापक झालो. पण ही जबाबदारी फार मोठी होती. ह्या जबाबदारीच्या ओझ्याने आम्ही वाकत होतो. पण माझ्या मुलांनी मला खूप साथ दिली. ह्या जबाबदाऱ्या माझ्या ओळखून त्यांनी त्यांचं करिअर घडवलं. असंच मला म्हणावं लागेल की माझ्यापेक्षाही त्यांनी समजून उमजून मला सांभाळून घेतलं अगदी लहानपणापासून. आणि त्यांचे ते उज्ज्वल भविष्य ते घडवत गेले. असंच घडवत असताना माझ्या नजरेस 2017लाच एक राजकुमार नजरेस पडला माझ्या प्रिन्सेससाठी. तो काही घोड्यावरून नाही आला हो, विमानात बसून आला, याच्यासाठी की तो US ला होता. आणि असा हा गौरव त्याने खरोखरच आम्हाला एक गौरव प्राप्त करून दिला. आणि माझी मुलगी जी आहे तर ह्या गौरवला नाही हो म्हणता म्हणता ऑनलाईन
त्यांनी अगदी पक्की मैत्री जमली, लग्नाला तयार झाले आणि याचं श्रेय ज्योती वहिनीलाही जातं. त्यामुळं आम्ही दोघींनीच हे लग्न जमवलं होतं. तर असं हे लग्न झालं आणि 2017ला आमची ही चिमणी भुरकन उडून गेली. ती उडून गेली ह्याचा आनंद आहे, पण एक गोड कोकणी आमच्या आयुष्यामध्ये सोडून गेली आणि मला ऑनलाईन रिटायर केलं. माझा निरोप समारंभ झाला नाही. का झाला नसेल? कारण त्यावेळेस कोविड होता, कुणाचाच कुणाशी संपर्क नाही आणि अशा प्रकारे ऑनलाईन मी रिटायर झाले. नंतर कोविड संपल्यावर आपण खूप ठिकाणी फिरू, खूप काही करू असं त्यांनी मला मनोरथ त्यांचं होतं. पण काळाने आमच्यावर एक मोठा घाव घातला आणि आमचा हा अशोक वृक्ष 2021ला उमळून पडला. झालं, खूप काही केलं होतं आणि मग त्यावेळेस खरं कळालं की एकटं जगणं एवढं सोपी गोष्ट नसते. सगळं काही इथंच थांबलं असं वाटलं की काळ पुढे जात नाहीये, काही नाही. त्या गर्तेतून बाहेर यायला मला खूप वेळ लागला, पण मला सावरून घेतलं माझ्या मुलींनी, माझ्या जावयांनी, माझ्या मुलांनी आणि हिमालयासारखे माझ्या पाठीशी होते माझे बहीण आणि माझे मेहुणे. प्रत्येक वेळेस कुठेही काही हे झालं की पटकन धावून येणार, प्रत्येक विचारणार, सल्ला देणार असं हे होतं. तर गवत फुलांसारखे डुलणारे, कुणाच्याही नजरेत जरी न भरणारे, अशी माहेरची साथ देणारे माझे भाऊ हे सुद्धा मला सतत प्रेरणा देत होते. माझ्या जशी आता त्यांनी माझ्यावर छत्री धरली, मायेची सावली धरली होती, तशीच छाया ह्या सगळ्यांनी माझ्यावर हे केली आहे. आणि एवढंच नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा हा वटवृक्ष हा वाढत गेलेला होता आणि त्याच्या पारंब्या म्हणजेच माझी सगळी सासरची मंडळी प्रत्येक वेळेस आता सुद्धा सगळ्यांनी इथं भरभरून आलेलं आहे, माझं कौतुक केलेलं आहे. त्यांना सुद्धा माझं खूप कौतुक आहे अगदी पहिल्यापासून. आणि त्यामुळं म्हणूनच मी म्हणते की त्यांनी मला कधीच एकटं पडू दिलं नाही. त्याचबरोबर हे सगळं झालं नात्याच्या ह्याच्यातून. नाते आपण म्हणतो, नाते आपल्याला साथ देतात. तर पण माझ्या ह्या मैत्रिणींनी मला जबरदस्त साथ दिली आणि त्यांचा उत्साह माझ्यापेक्षाही दांडगा होता. जेव्हा त्यांना कळालं की माझा 61चा सोहळा अंकिता, गौरव, अनिकेत करत आहेत, त्यावेळेस अगदी त्यांनी येऊन आवर्जून 2-3 दिवस प्रॅक्टिस केलेली आहे आणि माझ्यासाठी डान्स केलेला, तयारी केलेली आहे डान्सची. अशा ह्या आणि सगळ्या जणी भरभरून आल्या. आमचा हा ग्रुप आनंदाने सगळीकडे फिरत असतो. आम्ही एकमेकींचं दुःख सुख सगळं काही वाटून घेतो, आनंद घेतो. पण मला खरा आनंद माझ्यामुळं त्यांना नाही, त्यांच्यामुळं मला हा आनंद मिळालेला आहे. आणि खरंच आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास कायम राहिला. तुम्हा सर्वांच्या ऋणात राहणार आहे. सगळेजण आवर्जून आले माझ्या विनंतीला मान देऊन. माझे सगळे शिक्षक मंडळी आहेत. त्याच्यानंतर मी नुसते थांबले नव्हते, रिटायर झाले, पण मी चेसच्या क्षेत्रामध्ये उतरले आणि मुलांना शिकवण्याचं काम पुन्हा सुरू केलं चेसच्याने. त्या माझ्या चेसच्या मैत्रिणीसुद्धा इथे आलेल्या आहेत. अंजली सागर आहे, तिच्या पण मुली, की ज्यांची एक छोटी मुलगी जी होती आता खूप मोठी झाली, नुसती वयानेच मोठी नाही झाली तर चेसमध्ये सुद्धा खूप मोठी झाली, अशी सिया सागर ती सुद्धा आलेली आहे. ह्या सगळ्यांचं पुन्हा एकदा तिचंही कौतुक आणि सगळ्यांचं अभिनंदन. आणि इथेच मी माझं 1-2 शब्द संपवते. वेळा बोलून दाखवत नाही ती, म्हणजे माझं आणि गौरवचं तर भरभरून कौतुक करते. बट या कार्यक्रमाच्या मागे जो माइंड आहे तो म्हणजे माझ्या भावाचा आहे. तो जरा शांतच राहतो, तो थोडा शाय आहे. त्याला व्यक्त करायचं म्हटलं तर त्याच्या डोळ्यात पाणी येईल. त्याला आम्ही खूप वेळा म्हटलं, अरे 2 शब्द बोल, गुगल करून घे वाटले असतं. पण त्या तो ही वॉज लाईक नाही, आय कांट वॉज. तर तेच त्याला त्याच्याशिवाय आमचा किंवा मम्मीचा पत्ता हलत नाही. आम्ही खूप दूर असतो, करायची खूप इच्छा असते, पण प्रत्येक वेळा होत नाही. पण आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन असो का डे टू डे मध्ये तिला मदत करणं असो, त्यांनी हे सगळं एकदम म्हणजे निभावून नेलेलं आहे. पप्पानंतर तर तोच मोठा भाऊ आणि वडील झाला आहे. तर त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सेकंड फक्त मराठी सेकंड स्टँडर्ड. बट हेच सांगता, जसं सांगितलं तसं जेवण लागलेलं आहे. एक मम्मीचा आणि मैत्रिणींचा डान्स आहे आणि त्याच्यानंतर एक फक्त शेवटी केक कटिंगचा आपला कार्यक्रम असणार आहे. आणि केक कटिंग झाली की नक्की तिथे मागे बोर्ड लागलेला आहे, टू खीच मेरी फोटो.
आम्ही तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट तयार केलेलं आहे. वृक्षारोपण आहे, थोडे अमेरिकेतनं आणलेले काही छोटे छोटे गिफ्ट्स आहे. तर प्लीज केक कटिंग झाल्यानंतर छान कार्यक्रमाचा आस्वाद तर घ्या, जेवण करा, पण तिथे व्हिजिट केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. सगळ्यात अगोदर आमच्या एका छानशा चिमुरडीचा, माझ्या नातीचा म्हणजे सखीचा डान्स होणार आहे. पण सखी म्हणते अगोदर आजी कशा नाचतात ते मी बघते आणि मग मी नाचते. म्हणून सगळ्या आजी येतील आता इकडे. आईच्या नावाचा ओढ
नाम और पता रस्मों को रखते पड़े 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ दिए 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए 4 कदम बस 4 कदम चल दो ना साथ मेरे झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी
जहां में सच्चा सोना है, उत्सव की तरह तेरा होना है। तुझे देख के मन को चैन मिले, तू फूल है वो जो सदा ही खिले। तू जहां में सच्चा सोना है, उत्सव की तरह तेरा होना है। तुझे देख के मन को चैन मिले, तू फूल है वो जो सदा ही खिले। देख के तुमको दिल ही दिल में आज सभी हर्षाए। 100 साल तुम और जियो है दिल की यही दुआएं। जन्मदिन की लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं। Wish you happy birthday and wish you divine power. You are God's voice and you are God's heart. अनमोल हो तुम उस रब के लिए, जागीर हो तुम हम सब के लिए। दिल के दरिया का मोती हो, हम सब के नयन की ज्योति हो। अनमोल हो तुम उस रब के लिए, जागीर हो तुम हम सब के लिए। दिल के दरिया का मोती हो, हम सब के नयन की ज्योति हो। झूम रही है देख देख के तुमको चहूं दिशाएं। 100 साल तुम और जियो है दिल की यही दुआएं। जन्मदिन की लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं। तेरी कायम ये मुस्कान रहे, ओ तेरे साथ सदा भगवान रहे। महफूज रहे तेरी सांसें, है तेरे लिए यही अरदासें। तेरी कायम ये मुस्कान रहे, तेरे साथ सदा भगवान रहे। महफूज रहे तेरी सांसें, है तेरे लिए यही अरदासें। रोज तेरे कदमों को छुए दुनिया की शुद्ध हवाएं। 100 साल तुम और जियो है दिल की यही दुआएं। जन्मदिन की लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं। जन्मदिन की लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं, लाखों शुभकामनाएं। झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले, साजण स्पर्शाची जाणी